ही मोठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. महायुतीने घेतलेला हा एक मतानेच होत आहे, याबद्दल आम्ही सर्वांनी समाधानी आहोत. बऱ्याच दिवसांपासून चाललेलं आंदोलन, उपोषण, मोर्चे याचा शेवट गोड होतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मला वाटतंय की 10% आरक्षण हे आज दिल्यामुळे आणि अर्थातच अहवाल मी पाहिलेला नाही, तर अहवालाच्या मध्ये असलेल्या तरतुदी लक्षात घेता, मराठा समाजाचं मागासले पण लक्षात घेता, यातून निश्चितच आरक्षण निश्चित टिकेल आणि मराठा समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या निश्चित पूर्ण झाल्याशिवाय आज हा आनंद व्यक्त आपण पाच जल्लोष मोठ्या प्रमाणात होत आहे. ही आनंदाची समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले अजित पवारजी या सर्वांच्या या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न आज मार्गी लागला, ही आनंदाची बाब आहे. सर, तुमच्या जुन्या सहकार्याने आरोप केला आहे फसवं आरक्षण आहे, बोलणार नाही. मला त्यातल्या खास खळगे अनेक माहिती आहे. असं की त्यातला आज दिलेलं आरक्षण आहे ते सुद्धा टिकणार नाही. ठीक आहे, आता असं आहे की विरोधी पक्षांनी प्रशंसा सरकारची करावी असं काही अपेक्षित नाहीच आहे. आणि त्यामुळे माझं मत आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय मागच्या काळात होता त्यातल्या अडचणी बहुतांश याच्यामध्ये त्यातून मार्ग काढला गेला असावा. अजून ते काही डिटेल्स मी पाहिलेले नाहीये, परंतु यातून मार्ग त्याच्यामध्ये निघाला असावा म्हणूनच हे विधेयक विधानसभेमध्ये आज मांडलं गेलं. वडेट्टीवार असं म्हणतायत की मराठा समाजाची सरकारने फसवणूक केलेली आहे. आम्ही तर सभागृहात जर या विधेयकाला पाठिंबा दिला नसता तर इतर जे काही मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा जनता आम्हाला नावं ठेवली असते. मात्र हे प्रश्न असं आहे की मुद्दा एवढा आहे, एखादं चांगलं गोष्ट होत असताना तिला अपशकुन कोणी करू नये. त्या अर्थी एक मताने आपण पास करताय, मग विषय राहायला कुठे.